प्रॉपर्टी महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे। आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी, आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे। मायक्रो झोनिंग जे आहे ते सुरू आहे मुंबईच्या त्याच्या संदर्भात सांगा, नागरिकांना काय पाहिजे म्हणायचं? आमचं नोंदणी मुद्रांक विभाग मायक्रो झोनिंगचा कायदा आणता आहे, सुरू झालेला आहे। मुंबईमध्ये प्रत्येक घराचं मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे, ठाण्याचं करणार आहे। आज 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटर किंवा 500 मीटर बाय 500 मीटरच्या स्क्वेअरला झोन आहे। त्यामुळं त्या झोनमध्ये 500 स्क्वेअर मीटर बाय 500 स्क्वेअर मीटर झोनमध्ये सर्वात जी महागडी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचा जो रेडी रेकनर आहे तो सर्वांना लागतो, छोटा असो की मोठा असो। त्यामुळं छोटं घर असेल तर त्याचे रेट हे न परवडणारे असतात रेडी रेकनरचे। त्यामुळं हा एक अन्याय आहे। प्रत्येक घराचं, प्रत्येक प्रॉपर्टीचं झोनिंग असलं पाहिजे, त्याचा वेगवेगळा रेडी रेकनर असला पाहिजे, हा विचार सरकारने केला आहे। आणि हा ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने केला की प्रत्येक घरांचं झोनिंग, प्रत्येक घराचं सीटीएस आणि त्यांचा वेगळा रेडी रेकनर हा होणार असल्यामुळं आता जे अव्वाच्या सव्वा रेट गरीब माणसाला लागायचे, त्याच्या प्रॉपर्टी लागायचे, ते लागणार नाही। आता यावर्षी मुंबईत आम्ही मायक्रो झोनिंग करतोय, मग नवी मुंबई ठाणेला आम्ही करतोय, पुणे, नाशिक आणि नागपूरला करतोय, आणि मग टप्प्याटप्प्याने पुढच्या 3 वर्षामध्ये राज्याच्या सर्व गावामध्ये, शहरामध्ये, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये मायक्रो झोनिंग आम्ही करणार आहे। 15/10/2024 पूर्वी तुकडेबंदी कायदा आम्ही रद्द केल्यामुळं जे 1000 फूट, 1500 फूट जे काही प्लॉट झाले असतील, घरं झाले असतील, त्यांचे जे कायदेशीर करण्याकरता बंधनं होती ते आम्ही हटवलेले आहेत। आणि त्यामुळे 15/10/2024 पूर्वीची सर्व घरं जे खाजगी मालमत्तेवर आहेत ते कायदेशीर होणार आहे। 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जागेवरचे कायदेशीर होणार आहे। अधिकृत आणि अनधिकृत असं काही निकष असणार आहे का? मांडली होती मीरा भाईंदरांच्या आदिवासी जमिनीसंदर्भात दोषी असल्यावरती कारवाई करण्याची, तहसीलदारवरती कारवाई करण्याची, मात्र अद्याप ती झालेली नाहीये, आदिवासींना न्याय मिळत नाहीये, हेही दिली होती। आज एक महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणतो की राज्याने, देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एक महत्वाचा कायदा केला। आदिवासी वनपट्टाधारक शेतकरी यांची वनपट्टा जो आहे त्याला प्रॉपर्टी कार्ड 7/12 नव्हता, त्यामुळं त्यांना केंद्र सरकार, राज्य सरकारची कुठली योजना मिळत नव्हती। ॲग्रीस्टॅक नाही, पीक विमा योजना नाही, कुठली योजना नाही। पण राज्यांनी आता ऐतिहासिक निर्णय घेतला की आदिवासी वनपट्टेधारकांना आता स्वतंत्र 7E आणि 12E केला। जसं सर्वसाधारण शेतकऱ्याकरता 7/12 असतो, आता वनपट्टेधारकांना 7E आणि 12E मिळणार। त्यातनं सर्व शेतकऱ्यांना, आता आदिवासी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांना सर्व योजना लागू होणार केंद्र राज्याच्या। आणि मीरा भाईंदरमध्ये आम्ही पूर्ण चौकशी केली आहे आणि चौकशी करून त्या ठिकाणी एका केसमध्ये आम्हाला दोष आढळला आहे। त्या दोषामध्ये आम्ही त्याचा रिपोर्ट परवाच कलेक्टरकडून माझ्याकडे आलेला आहे। त्या ठिकाणी तहसीलदारनी चूक केलेली आहे, त्यावर आता आम्ही काही कारवाई करणार आहोत।